कधी विचार केलाय भगवंतांशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला मंदिरं लागतात, जातपात लागते किंवा कोणतं विशेष कर्मकांड लागतं का? नाही ना? मग काय लागतं? भक्ती, विच इज द मास्टर की. भक्ती जी एकदम शुद्ध वैयक्तिक आणि आत्म्याशी जोडलेली आहे. आजच्या पिढीकडे माझा एकच प्रश्न आहे. ती भक्ती जी मास्टर की आहे, ती आपण कुठे हरवली आहे का? थिंक. बघूया जरा, लेट्स गो बॅक इन टाइम. 7व्या शतकात इस्लाम भारतात आला व्यापारासाठी. कोस्टल महाराष्ट्र, केरळ सगळं शांत होतं. ट्रेडर्स आले, मशिदी बांधल्या, स्थानिकांसोबत सगळे मिळून मिसळून राहू लागले. देर वॉज पीस, नॉट प्रेशर. बट 12व्या शतकापर्यंत सीन कम्प्लिटली चेंज्ड. इट वॉजंट ट्रेड एनीमोर, इट वॉज मच बियॉन्ड दॅट. आता व्यापारापलीकडे काहीतरी सुरू झालं होतं, अँड दॅट वॉज पॉलिटिकल टेक ओव्हर. त्याला आपल्यातला जातीभेद पण जबाबदार होताच. दिल्ली सल्तनत स्थापन झाली, मंदिरे तोडली गेली, कर लावले गेले आणि संस्कृतीवर घात झाला. आणि त्याच काळात भीतीच्या सावलीखाली भक्तीचा दीप पेटला. लोकांना सोलफुली जागरूक करणं गरजेचंच होतं. ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, गुरु नानक, रामानुजाचार्य, मीराबाई, कबीर बाबा आणि अजून कितीतरी संत, ह्या सगळ्या संतांनी ना भक्ती मुवमेंट पेटवली. ही संत एकच सांगत होती, भक्ती सगळ्यांसाठी आहे, देवाला जात नाही, भाव प्रिय आहे. या चळवळीत ते हेच सांगून लोकांना जोडत होते. आणि ह्याच भक्ती मुवमेंटच्या वेळी माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी सुरू केला हा आपल्या पंढरीच्या वारीचा प्रवास. आळंदीहून पंढरपुराकडे 21 दिवसात ज्ञानेश्वर माऊली लोकांबरोबर नाचत गात देवभ्रमण करत निघाले. नो कास्ट, नो एंट्री फी, नो गेट किपिंग. आणि जेनझीज हे ऐका, भक्ती इज नॉट आउटडेटेड. भक्ती म्हणजे आपली सॉफ्टवेअर अपडेट असते. पण आज काय झालंय ना, आपण मॉडर्न झालोय, सिक्युलर झालोय, आपण इतके हरवलोय ना, आपल्यालाच माहिती नाही आपण कुठे आहोत. आपले रूट्सच गायब झालेत, विसरलोय आपण. अहो, दाराच्या बाहेरच एकदम खोल दरी आहे. किती वेळ त्या नेटफ्लिक्स वरती व्यर्थ घालवणार तुम्ही? वेकअप सीड आता. विठोबा अजूनही तसाच उभा आहे विटेवर हात कमरेवर ठेवून. तो विचारतोय, कधी येणार मला भेटायला हा सीड? अवेकन दॅट वारकरी इनसाइड यू. त्यावेळेस ना भक्ती मुवमेंट एक सायलेंट रेबेलियन होती. आणि आता ही चळवळ कोणाच्या विरोधात नाहीये, ही आपल्या बाजूने उभी राहण्यासाठीच असणार आहे. लेट्स गेट इट बॅक. भक्ती इज नॉट आउटडेटेड. आणि वारी फक्त परंपरा नाहीये, वारी आहे एक पासवर्ड टू अनलॉक युअर संस्कारांचा सोल डेटा. This Ashadina, don't just post about Wari. Just be a part of it. Walk with it. Dance around. Chant. Reconnect. Rediscover and reboot that Bhakti vibe inside you. वारीचा मोटिव्ह माऊली आपल्याला सांगतातच. जे खळांची व्यंकटी सांडो ते सन्मार्गी जाओ, भूतान परस्परे जळो मैत्र जीवांचे. Let there be no hate. Let there be compassion, wisdom, divine connection in every soul. Let's all walk the path of truth. That's Bhakti. That's Sanatan. उद्या आपले माऊली, ज्ञानेश्वर माऊली निघणार आळंदीवरनं पंढरीकडे जायला. चला आपण पण जाऊया त्यांच्या बरोबर. भक्ती मुवमेंट रिबूट करूया, गरजच आहे वेळेची. सो लेट्स से इट लाऊड अँड प्राऊड. जय भक्ती मुवमेंट 2025. चला पंढरपुरा. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. Allow this to touch your soul. Share this as much आणि जाग करा आपल्या लोकांना. भक्ती मुवमेंट 2025, a soul Sanatani revolution. हरिओम. दत्तगुरु.